प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला नसला तरी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊ अशी भूमिका ओबीसी बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी घेतलेली आहे। प्रकाश आंबेडकर दिलेला शब्द पाळतील की नाही याची माहिती नाही, मात्र मी शब्द पाळणार असंही प्रकाश शेंडगे म्हणाले। जरी माझा पाठिंबा काढून घेतला। विधान परिषदेच्या उपसभापती असतानाही नीलम गोरे प्रचार कशा करू शकतात असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता, मात्र तो आमचा हक्क असल्याची प्रतिक्रिया गोरेंनी दिली आहे। याबाबत आयोगाला विचारणा केली असून आम्ही प्रचार करू शकतो अशी प्रतिक्रिया नीलम गोरेंनी दिली। नाशिकच्या मालेगावमध्ये महाविकास आघाडीचा समन्वय मेळावा पार पडला। काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र मेळाव्याला तुषार शिवाळे, माजी आमदार आसिफ शेख हे उपस्थित नसल्यामुळे आघाडीमध्ये नाराजी असल्याचे समोर आले। काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांनी प्रचाराच्या शुभारंभावेळीच भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटलांवर तोफ डागलेली आहे। दुसऱ्यांच्या कामावर नारळ फोडण्याचा काम जे ते संजय काका पाटलांनी केलंय असा आरोप विशाल पाटील यांनी केला। ते सांगलीच्या औदुंबरमध्ये बोलत होते। शिरूरमध्ये कोल्हे विरुद्ध आढळराव चांगलीच जुंपली आहे। अमोल कोल्हेंनी पुन्हा एकदा आढळरावांना डिवचलेलं आहे। महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करत नाही, गद्दारांचा विजय होत नाही, हा महाराष्ट्राचा इतिहास असल्याचं म्हणत कोल्हेंनी नाव न घेता आढळरावांचा उल्लेख गद्दार म्हणून केला आहे। साताऱ्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी केळघरमध्ये बैलगाडीतून भव्य रॅली काढण्यात आली। यावेळेस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते। तसंच या मिरवणुकीला कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। वंचित बहुजन आघाडीनं नाशिकला उमेदवार दिला असून आता नाशिकची निवडणूक ही तिरंगी होणार आहे। वंचितनं नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी करण गायकर यांना दिलेली आहे। विकासाच्या मुद्द्यावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आणि कामगारांच्या प्रश्नांवर ही निवडणूक लढणार असल्याचं करण गायकर यांनी सांगितलं। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। राजूर इथल्या गणपतीला अभिषेक घालून रावसाहेब दानवेंनी उमेदवारी अर्ज भरला। आज साध्या पद्धतीनं अर्ज भरला असून उद्या रावसाहेब दानवे जालन्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांसह मोठी रॅली काढून शक्ती प्रदर्शन करणार आहेत। आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंची युवा सेना ठाण्यात आक्रमक झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आदित्य ठाकरेंनी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ युवा सेनेनं आंदोलन केलं। आदित्य ठाकरेंनी काल संभाजीनगरात शिंदेंवर बोचरी टीका केली होती। त्याविरोधात ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रम इथं युवा सेनेनं आंदोलन केलं आहे।